देवगड हे फक्त बोललं जातं. मंदिर तुम्ही पाठीमागे बघू शकता. इथे हा सनसेट होत आहे. नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश काजवे स्वागत करतो तुमचे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. याआधी तुम्ही आपल्या कोकण सिरीजच्या पहिल्या आणि दुसऱ्या ब्लॉगमध्ये पाहिले असेल, आपण विजयदुर्ग किल्ला व श्री देव रामेश्वर मंदिराला भेट दिली व त्यानंतर आपण देवगड येथील वाडा ह्या गावात असलेले श्री देव विमलेश्वर मंदिराला भेट दिली. आणि ह्यापुढे आपण आता पाहणार आहोत देवगड बंदर, श्री देव कुणकेश्वर मंदिर व मिडबाव येथील श्री गजबादेवी मंदिर. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे देवगडला. देवगडमध्ये तुम्ही हा एक टेबल पॉईंट बघू शकता. इथे पाठीमागेच पवनचक्की आहे आणि समोर हा देवगडचं बंदर. ॲक्च्युअलमध्ये पहिला मला वाटलं देवगड म्हणजे ॲक्च्युअलमध्ये जसं आपण विजयदुर्ग किल्ला बघितला तसं काहीतरी असेल, पण तसं नाही. देवगड हे फक्त बोललं जातं आणि एक नॉर्मल जसं जेट्टी टाईप आहे. म्हणजे पूर्वी विजयदुर्ग वगैरे जिथला फोर्ट आहे तिथल्या बोटी वगैरे इथे अचानक वादळ वगैरे आले की इथे लागायच्या. इथे येऊन म्हणजे असं स्पेस होता त्यांना लागण्यासाठी, त्यासाठी हे देवगड करून नाव दिलं आहे. हा एक देवगडचा इथला हा एकच फेमस सेल्फी पॉईंट म्हणू शकता, टेबल पॉईंट म्हणू शकता. हे असं इथे व्ह्यूज आहे. हे बघा, तर मित्रांनो, आता आपला प्रवास तुम्ही बघितला असेल. पहिला आपण गेलो विजयदुर्ग किल्ल्यावरती. विजयदुर्ग किल्ल्यावरून आपण रामेश्वर मंदिर, रामेश्वर मंदिरनंतर आपण आलो अजून एक शंकराचं मंदिर होतं विमलेश्वर. विमलेश्वरमध्ये आलो. त्यानंतर डायरेक्ट आपण मध्ये एक ठिकाणी आपण जेवण घेतला. जेवण झाल्यानंतर इथे आलो. जसं जेवायला आम्ही बसलो होतो तसं इथे पाऊस वगैरे पडायला सुरुवात झाली. तर पावसाने पूर्ण धुमाकूळच घातला आहे. जसं पडत जून जुलैसारखा पाऊस पडत होता. तर आता इश्यू असा, आता आपल्याला पुढे इथून जायचं आहे कुणकेश्वर मंदिर आणि गजबादेवी मंदिर. तर इथेच आपल्याला त्या स्पेशली सनसेटसाठी जायचं होतं, पण इथेच सनसेट तुम्ही बघू शकता. सनसेट व्हायला टाईम आहे, पण मळबट आल्यामुळे सूर्य लपलेला आहे. तर आता पुढे जाऊन आपल्याला बघू कुणकेश्वरला कसं वातावरण आहे. अजून खूप लांबचा प्रवास आहे. देवगडला तुम्हाला बघण्यासारखं हे एकच ठिकाण आहे. बाकी तुम्ही जो दुसरा पॉईंट देवगड म्हणता ते जेट्टीचा पॉईंट आहे, तो बंदरसारखा. तुम्ही हा देवगडचा बीच आणि हे गार्डन. इथून हा एक तुम्हाला सेल्फी पॉईंट आहे. इथून तुम्ही फोटो वगैरे काय व्हिडिओ काढायचे काढू शकता. आता आपण डायरेक्ट भेटू कुणकेश्वरला. चला. तर मित्रांनो, आपण आता देवगड येथून घनदाट सरू झाडांच्या मिठमुंबरी बीच मार्गाने साधारण 7 किलोमीटरचा प्रवास करत निघालो आहोत श्री देव कुणकेश्वर मंदिराला भेट द्यायला. तर वाटेतच प्रवास करता करता मी तुम्हाला या मंदिराची माहिती देतो. श्री क्षेत्र कुणकेश्वर कोकणातील एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. भगवान शिव यांना समर्पित कुणकेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील अतिप्राचीन काळापासून येथील कणकेच्या राईमध्ये वास्तव्य करून असलेल्या शंभू महादेवाची ही भूमी. कणकेच्या बनात असलेला ईश्वर म्हणजेच कुणकेश्वर. ह्या देवावरून गावाचे नाव सुद्धा कुणकेश्वर असेच प्रचलित झाले. हे मंदिर तळ कोकणातील म्हणजेच दक्षिण कोकणातील काशी म्हणून देखील ओळखले जाते आणि 12व्या शतकात यादव घराण्यांनी हे मंदिर बांधले असल्याचे सांगितले जाते व त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर त्याच्या दक्षिण भारतीय स्थापत्यशैली आणि गुंतागुंतीच्या दगडी कोरीव कामासाठी प्रसिद्ध आहे. तर मित्रांनो, आता मी कुणकेश्वर मंदिरामध्ये आलो आहे. पाठी तुम्ही बघू शकता कुणकेश्वर मंदिर. तर मित्रांनो, तुम्ही आता मंदिर बघितलं असेल कुणकेश्वरचं. आतमध्ये जास्त फोटोग्राफी अलाउड नव्हती, व्हिडिओग्राफी फोटोग्राफी, त्यामुळे तुम्हाला
थोडासा व्ह्यू एक कॅप्चर केला आहे परमिशन घेऊन, जेवढा तुम्हाला दिसला तेवढाच ते तुम्ही बघू शकता. आणि आता आपण इथून पुढे जाणार आहे गजबादेवी मंदिरला. तर इथून तुम्ही समुद्राचा व्ह्यू बघू शकता. पण आता मळबट गेलेली आहे, सूर्य थोडा थोडा दिसतोय आणि थोडं ऊन पडलं आहे बीचवरती. आणि ते पावसाच्यामुळे बघा पाणी थोडं इथे जमलेलं आहे. तर आता आपण इथे सनसेट नाही एन्जॉय करणार आहे, थोडं वाटलं तर बीचवरती जाऊन येऊ, नाही तर डायरेक्ट आपण गजबादेवीच्या बीचवरती तिथे जाऊ. चला मग. तर मित्रांनो आता आपण बीचवरती इथे आलेलो आहे. मंदिर तुम्ही पाठीमागे बघू शकता. थोडं बीचवरचा आपण क्लायमेट बघू कसं आहे. इथे सुद्धा तुम्ही बघू शकता एकदम सायलेंट बीच आहे, जास्त कोण इथे आहे नाही. थोडेफार टुरिस्ट जिथे फिरायला आलेत ते, आणि तिथे थोडेफार आय थिंक मच्छीमार आहेत वाटतं, जे फिशिंग करणारे लोक आहेत. हा पॉईंट तुम्ही बघा. मित्रांनो असा हा अथांग समुद्र कुणकेश्वरचा. खूप इथे बघण्यासारखं आहे. तुम्ही कोकणामध्ये नक्की या. जे लोक आले नसेल त्यांनी तर आवर्जून या. हे लोक का धावत आहेत? कोण पाठी लागला? कोण लागला पाठी? चल. तर मित्रांनो अशी माझ्या मित्रांची एन्जॉयमेंट चाललेली आहे. लोक तिथे धावतात कळे ना का. हळू बघा तुला. चला आता इथून पुढच्या पॉईंटवर जाऊया. पाणी बघा कसं वाळू पूर्ण खेचत घेऊन चाललंय पाणी. तर कसं हे येतंय मला तेच कळे ना. चला शोध लावून बघू कुठून पाणी येत आहे. बघा एक साईडून पाडता येते बघा. माझा पायसुद्धा घसरला इथून, दिसतंय कसं ते पाणीचा प्रवाह वाढतोय आणि ते वाढत चाललंय. मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता पाय खूप रोवतोय वाळूमध्ये. जास्त तुम्ही उभे राहिले तर हातात जाल तुम्ही. फोडून इथून कुठून तरी हे पाणी फिरलंय आणि ते कुठल्या डोंगरदऱ्यातून नदीतून आलेलं पाणी हे समुद्राला जाऊन मिळत आहे. श्रीदेव कुणकेश्वराचे दर्शन घेऊन आता आपण 12 किलोमीटरचा प्रवास करत मिडबाव येथील श्री गजबादेवी मंदिराला भेट देणार आहोत. ह्या मंदिराला भेट देण्याचे विशेष कारण म्हणजे गजबादेवी ही देवता आमची कुलदेवता आहे. कुलदेवतेचे दर्शन घ्यायची ही माझी पहिलीच वेळ आहे. ह्या ठिकाणाला कसे जायचे हे माझ्या कुटुंबातील सदस्यांना माहीत नसल्यामुळे इथे फारसे कोणी गेले नाही. पण कुटुंबातील वरिष्ठ व्यक्तींना मंदिराला भेट कशी द्यायची हे ज्ञानात असल्यामुळे मी उत्सुकतेने त्यांचा सल्ला घेऊन गुगल मॅपच्या भरोश्यावर दर्शन घ्यायला निघालो व पोचलो देखील. तर मित्रांनो हे आहे गजबादेवीचं मंदिर, जी आमची कुलदेवता आहे. आमच्या मिडगावणे गावापासून ती इथे लांबपर्यंत कुलदेव हे क्वचित लोकांना माहिती आहे. श्रीदेव अंजनेश्वर ही कुलदैवत आमचं, त्यानंतर ही कुलदेवता. आता हा आपला लास्ट पॉईंट आहे. लास्ट पॉईंटला आपण इथे आलो आहे. तर इथे तुम्ही बघू शकता समोर गडगडते, विजा वगैरे चमकत आहेत. पावसाचं वातावरण झालं आहे आणि इथे राईटला सनसेट होत आहे. इथे हा सनसेट होत आहे. कुलदेवता आणि कुलदैवत ह्या दोन्ही संकल्पना कुटुंबाच्या धार्मिक आणि आध्यात्मिक जीवनात महत्त्वाच्या आहेत. कुलदेवता म्हणजे एखाद्या विशिष्ट घराण्याची, कुळाची किंवा कुटुंबाची आराध्य देवता. ही देवता त्या कुटुंबातील व्यक्तींसाठी पिढ्यानपिढ्या पूजनीय असते आणि तिच्या आशीर्वादाने कुटुंबाला सुख समृद्धी मिळते अशी श्रद्धा आहे. उदाहरण, एखाद्या कुटुंबाची कुलदेवता भवानी आई किंवा खंडोबा देखील असू शकते. कुलदैवत म्हणजे एखाद्या विशिष्ट गावाचे किंवा परिसराचे दैवत. हे दैवत त्या गावातील किंवा परिसरातील लोकांचे रक्षण करते. थोडक्यात काय तर कुलदेवता ही कुटुंबाची पिढ्यानपिढ्या आराध्य दैवत आहे, तर कुलदैवत हे गावचे किंवा परिसराचे दैवत आहे.
तर मित्रांनो, आता तुम्ही हे गजबा देवीचं मंदिर बघितलं आहे. हा आपला आजच्या दिवसाचा लास्ट पॉईंट होता. तर इथून आपण आता सरळ घरी जाणार आहोत. तर इथपर्यंत तुम्हाला हा प्रवास कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा, सर्वांपर्यंत पोचवा. आणि तुम्हीसुद्धा या कोकणामध्ये या आणि जेवढे पॉईंट मी कवर केलेत ह्या व्यतिरिक्तसुद्धा जे तुम्हाला पॉईंट माहीत असतील तिथे जाऊन विजिट करा आणि एन्जॉय करा. बाय. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मंदिराची माहिती सांगण्यात काही चूक झाली असेल तर क्षमा असावी. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना, परिवारातील सदस्यांना शेअर करायला विसरू नका. व्हिडिओविषयी काही प्रतिक्रिया असेल तर कमेंट करून नक्कीच कळवा. आणि तुम्हाला अशा आपले आणखी नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.